नमस्कार मंडळी, मी आहे नम्रता. तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती खूप मनापासून स्वागत आहे. इथे तुम्हाला घरगुती पदार्थांचे चविष्ट रेसिपीज पाहायला मिळतील आणि अशाच नवनवीन पदार्थांच्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी बनवणार आहे दह्याची कढी आणि व्हिडिओच्या शेवटी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स दाखवणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. चला तर मग सुरुवात करूया. तर कढी बनवण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया. 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 2-3 लसणाच्या कड्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर. या सर्व गोष्टी दाखवल्याप्रमाणे कापून घ्यायच्या आहेत. आणि हे आहे आपले मेन इन्ग्रेडियंट, दही आणि बेसन. या दोन्ही गोष्टी मिक्स करून घ्यायच्या जेणेकरून त्यात लम्स नाही राहिले पाहिजे. त्यानंतर आपल्याला लागणार आहेत 1 मोठा चम्मच तेल, 2 ते 4 मेथी दाणे, चिमूटभर हिंग, अर्धा चम्मच हळद, थोडे मोहरी, थोडे जिरे, अर्धा चम्मच धनिया पूड आणि पाऊण चम्मच मीठ. आता गॅसवरती गंज ठेवून त्यात तेल टाकले आहेत आणि तेल गरम झाल्यानंतर त्यात आपण मेथीचे दाणे, हिंग, जिरे आणि मोहरी घालून घेतली आहे. नंतर मिरची आणि लसूण जिरं टाकून परतून घेऊया. कढीपत्ता पण टाकूया. त्यानंतर मीठ, हळद आणि धनिया पूड टाकूया आणि परतून घेऊया. आता आपण जे दह्याचं मिश्रण तयार केलं होतं ते टाकून घेऊया. आता याला फिरवून घेऊया आणि अर्धा ग्लास पाणी सोडूया. हे झाकण न ठेवता 10 ते 15 मिनिट शिजू देऊया. जर तुम्ही झाकण ठेवलं तर कढी गंजाच्या बाहेर पडू शकते, त्यामुळे झाकण न ठेवताच शिजवा आणि गंज थोडा मोठाच घ्या. इथे आपली कढी शिजलेली आहे. तर आता वेळ आहे त्या सिक्रेट इन्ग्रेडियंट्सची, ती म्हणजे अर्धा चम्मच साखर. तुम्हाला वाटल्यास तुम्ही गूळसुद्धा टाकू शकता. आणि साखर विरघळल्यानंतर त्यात कोथिंबीर टाकून फिरवून घेऊया आणि रेडी आहे आपली दह्याची कढी. तुम्हाला अशा छान छान रेसिपीज हव्या असेल तर मला कमेंट करा.